हरिओम श्रीराम अंबज्ञ विरार उपासना केंद्र पूर्व। माझं नाव ज्योती वीरा वारंग। मी बापूंकडे 2002 सालापासून यायला लागली। तसे बापूंचे हळूहळू भरपूर अनुभव आपल्याला येतच असतात। 4-5 वर्षापूर्वी माझ्या पाठीवर एक गाठ झालेली। ती छोटी होती, छोटी म्हणता नंतर ती एवढी झाली ना, आणि नेमका दिवाळीचे दिवस येले। सगळी साफसफाई केली। आदल्या दिवशी साफसफाई झाली, दुसऱ्या दिवशी ती साफसफाईमुळे ती गाठ हल्ली आणि माझ्या पाठीमागे असं ते आतून सगळं निघायला लागलं। तशीच मी हॉस्पिटलला गेली। माहीत नव्हतं तिथे काय होईल। बराच वेळ जवळजवळ 2 तास त्या लाईनीमध्ये बसली। डॉक्टरने आतमध्ये बोलावलं आणि मला बोलले आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं लागेल। अरे बापरे, माझ्याबरोबर कोण नाही आहे डॉक्टर, ॲडमिट करणार का मला? तर डॉक्टर बोलले नाही, पण कोणाला तरी बोलवावं लागेल। त्यांनी मला असं उपडी झोपवलं आणि मला ते गाठ दाबून सगळं बाहेर काढलं आणि तशीच मी विरारला आली। विरार ट्रेन पकडली आणि विरारला आली आणि मी रिक्षा पकडून घरी गेली। नंतर हळूहळू तिथलं चेकिंगला वगैरे जाऊन ते सगळं व्यवस्थित बरं झालं। त्यानंतर कोरोनाच्या काळात परत एकदा त्याच जाग्यावर परत एक छोटी गाठ ती तयार झाली आणि परत ती मोठी झाली। म्हटलं आता काय करावं? मग गावाला कसं काम खूप, हे उचल ते उचल, त्यामुळे ते हालचाल होऊन ती जास्तच सुजली आणि लाल झाली। तर मी तिथे कोरोना असल्यामुळे डॉक्टरकडे गेली। तर डॉक्टर म्हणायला, हात पण लावत नव्हते तेव्हा, डॉक्टर म्हणायला लागले इंजेक्शन वगैरे नाही देणार, गोळ्या आपल्या असं लांबून माझा चेहरा बघूनच गोळ्या दिल्या आणि पाठवून दिलं। घरी आली तर ते खूप दुखायला लागलं। त्याच्यानंतर गावठी उपचार, हे लाव ते लाव, एकदा थंड येऊ दे, बरं वाटू दे। तिथे ते BMC वाले डॉक्टर यायचे, फिरतीवाले। तर त्यांना विचारलं, ओ हे असं करायचं आहे, माझ्या पाठीला गाठ आली आहे। तर ते बोलले 40,000 रुपये लागतील तुका। तर मी म्हटलं बापरे, 40,000 आडू कुठून? त्यानंतर असं म्हणजे ते आपण गावठी उपचार करतो ना, हे लावा ते लावा। बापूंना म्हटलं, बापूंची उदी लाव, दररोज ती पाण्यातून घे, असं चालूच होतं। आणि मग मिस्टरांना बोलली, जरा बघा ना, ते जरा असं दाबून निघतंय का, खूप दुखतंय, हात पण हलवायला होत नाही। तर त्यांनी पहिल्या दिवशी ते जरा असं दाबून वगैरे काढलं बाहेर, थोडं ते निघत होतं। पण ते एवढं लाल झालेलं ना, अगोदर असं मला खूप दुखायचं, पण ते जेव्हा प्रेस करत होते ना, तेव्हा असं काही जाणवलं नाही की मला दुखतंय। असं काहीतरी गरम बाहेर, असं पाठ पूर्ण गरम झाली, ते आतून जो द्रव बाहेर पडत होता तो। आणि जवळजवळ 8 दिवस मात्र ते हळूहळू सुकेवरती काहीतरी असं लावून मलम लाव असं करून डॉक्टरांच्या गोळ्या होत्या, त्याच्याने ते हळूहळू सुकल्यानंतर थोडं बरं वाटलं। जिथे 40-50 हजार खर्च होता, कुपरमध्ये पण फ्रीमध्ये झालं आणि आता पण मला मिस्टरांनी ते दाबल्यामुळे ते पण फ्रीमध्ये झालं। पण ह्या सगळ्यासाठी बापूनेच ती बुद्धी दिली आणि हे सगळं करून घेतलं, नाहीतर माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे एवढं ऑपरेशनचे पैसे मी कुठून आणू शकते? बापूराया, ठाई तुझं जे हे अस्तित्व आहे ते दाखवून देतोस। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवेत।